नमस्कार, आत्मा मालिक कसे आहात सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओत आपण नामस्मरण केल्याने काय होते, नामस्मरणाचे फायदे आजच्या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत. जर आपण परमेश्वराचे सकाळ संध्याकाळ रोज नामस्मरण केले, एक प्रकारचं आपल्याला मानसिक समाधान मिळतं. दररोज परमेश्वराचे नामस्मरण केल्याने वास्तू शुद्ध होते. आपल्या जीवनातील प्रारब्ध भोगाची तीव्रता देखील कमी होते. त्यामुळे दररोज नामस्मरण हे केले पाहिजे. तुम्ही कोणत्याही देवाचे नामस्मरण करा, साईबाबांचे नामस्मरण करा, स्वामी समर्थांचे करा. ज्या देवाविषयी मनात आदर वाटत असेल त्या देवाचे दररोज तुम्ही नामस्मरण हे केलेच पाहिजे. परमेश्वर हा सगळा एकच आहे. कोणत्याही देवाचे नामस्मरण करा, फक्त ते नामस्मरण करताना अगदी मनापासून करा. जर आपण परमेश्वराचे नामस्मरण केले तर घरात सात्विकता राहते, घरात शांतता राहते आणि आपल्या घरात जो होणारा कलह आहे तो कमी होण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर आपल्याला जीवनात जे सांसारिक अडचणी येत असतात, जे सांसारिक दुःख असतात, तेही नामस्मरणामुळे दूर होत असतात. तर त्यामुळे होता होईल तेवढे परमेश्वराचे नामस्मरण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा. कारण नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. मेडिटेशनमध्ये जेवढी ताकद आहे तेवढी ताकद कशातच नाही. परमेश्वराचे नामस्मरण जर आपण केले तर आपल्या मनामध्ये प्रेम, भाव, आदर हा निर्माण होण्यास मदत होते आणि ईश्वराची प्राप्ती देखील आपल्याला लवकर होते. मग परमेश्वराला जवळ जाण्याचा मार्ग कोणता बरं? तर परमेश्वराच्या जर आपल्याला जवळ जायचे असेल तर परमेश्वराचे नामस्मरण केले पाहिजे, ध्यान केले पाहिजे. त्यामुळे नामस्मरणावर जास्तीत जास्त जोर द्यावा. जिथे परमेश्वराचे नामस्मरण चालू असते तिथे परमेश्वर हे गुप्तरूपी कार्य करत असतात. त्यासाठी महत्त्वाचे असते नामस्मरण. आपण बोलतो मी परमेश्वराचे नामस्मरण करत आहे, पण परमेश्वर तर मला काहीच प्रचिती देत नाही. पण परमेश्वराची जी अनुभव प्रचिती असते ती गुप्त संकेत असतात आपल्याला. जेव्हा देवपूजा करताना अगरबत्ती किंवा धूपचा धूर सरळ वर जातो त्यावेळेस परमेश्वराला आपली पूजा आवडलेली असते. एवढेच नव्हे तर आपण पूजा करताना जर आपल्या दिव्यामध्ये फूल तयार होत असेल तर परमेश्वराला आपली पूजा आवडलेली असते आणि परमेश्वर हा आपल्याला नेहमी गुप्त रूपात संकेत देत असतो. ते समजून घेणे देखील आपलेच काम असते. जर आपण परमेश्वराचे नामस्मरण केले तर आपली काळजी दूर होते, भीती दूर होते. एवढेच नव्हे तर आपल्या जीवनातील संकटे देखील दूर होण्यास मदत होते. त्यामुळे होता होईल तेवढे परमेश्वराचे जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न देखील करावा. जर आपण सकाळ संध्याकाळ देवाची आरती केली, मेडिटेशन केले तर आपल्याला सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद देखील आपल्या बरोबर असतो. म्हणजेच परमेश्वराची जर आपल्याला जीवनात साथ ही महत्त्वाची असेल तर नामस्मरण हे केलेच पाहिजे. मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगत असते, नामस्मरणात जेवढी ताकद आहे तेवढी ताकद कशातच नाही. त्यामुळे होता होईल तेवढे परमेश्वराचे जास्तीत जास्त नामस्मरण करावे. म्हणजे जो गुरूंनी तुम्हाला मंत्र दिलेला आहे, गुरुमंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. त्याचबरोबर जे तुमचे गुरु असतील त्यांचे हृदयामध्ये ध्यान करावे. कारण आत्मचिंतन हे जीवनात खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या हृदयात जो परमेश्वर आहे त्याची तुम्ही जाणीव करून घेतली तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी होता होईल तेवढे परमेश्वराचे जास्तीत जास्त नामस्मरण करावे आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या वचनाचे पालन देखील करावे. त्यासाठी महत्त्वाचे आहे ते म्हणजे नामस्मरण. परमेश्वर तुमच्याजवळ असलेल्या भावभक्तीचा भुकेला असतो. त्यामुळे होता होईल तेवढे परमेश्वराचे नामस्मरण जास्तीत जास्त करावे. जर आपण परमेश्वराचे दररोज नामस्मरण केले तर सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद हा आपल्या पाठीशी राहतो. एवढेच नव्हे तर आपण संकटात असो किंवा दुःखात असो किंवा आपल्याला काही कारणांमुळे अडचणी येत असतील तर त्यात सद्गुरू हे आत्मचिंतनाद्वारे आपल्याकडे लक्ष देत असतात.
परमेश्वराची जेवढी तुम्ही भक्ती कराल तेवढे तुमच्या जीवनातील संकटे प्रॉब्लेम दूर होण्यास मदत होईल। प्रत्येकाने परमेश्वरावर भरोसा ठेवावा आणि होता होईल तेवढे परमेश्वराचे नामस्मरण करावे आणि मेडिटेशन देखील करावे। एवढेच मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगू इच्छिते। आणि आपला उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी हा जो चॅनल आहे, जे कोणी आपल्या चॅनलमध्ये नवीन आले असतील त्यांनी आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करावे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करावे, त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करावे। एवढेच मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगू इच्छिते। पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक।